हूँ इशिता तिवारी और आप देख रहे हैं महाराष्ट्र बुलेटिन, जिसमें हम बात करेंगे महाराष्ट्र के तमाम जिलों से आ रही प्रमुख खबरों की। तो चलिए शुरू करते हैं खबरों का सिलसिला। चंद्रपुर में कांग्रेस कार्यकर्ता राजेश अड्डूर और मांझी नगर सेवक ने भाजपा विधायक किशोर भाऊ जोरगेवार पर विरोध जताते हुए कहा कि रैयत वाली कॉलोनी परिसर में सड़क निर्माण के लिए पहले ही भूमि पूजन कर काम शुरू किया जा चुका था, फिर दोबारा भूमि पूजन कर जनता को क्या संदेश देना चाहते हैं, इसका जवाब चाहिए। वहीं उन्होंने चुनाव के समय किए गए 200 यूनिट बिजली मुफ्त देने के वादे को पूरा न करने पर भी सवाल उठाए और पूछा कि अब और कौन से वादे लेकर आए हैं। चंद्रपुर से सीनियर संवाददाता गौतम मंडल की रिपोर्ट। आगे बात करेंगे छत्रपति संभाजी नगर की, जहां विभागीय आयुक्त कार्यालय में सामाजिक संगठन सामाजिक समता संघ ने बीड जिले में 25 अक्टूबर 2025 को इंजीनियरिंग छात्र यश देवेंद्र ढाका की माने कॉम्प्लेक्स क्षेत्र में निर्मम हत्या के मामले में मास्टरमाइंड गणेश गोरख शिराले के खिलाफ कार्रवाई करने, गिरफ्तारी और उसकी संपत्ति जब्त करने का निवेदन दिया है। संघ ने बताया कि हत्या के 4 आरोपियों को गिरफ्तार किया जा चुका है, लेकिन शिराले अभी भी फरार है और बीड पुलिस ने अभी तक उसे आरोपी नहीं बनाया। संगठन ने प्रशासन से अनुरोध किया है कि यथाशीघ्र न्याय सुनिश्चित किया जाए, अन्यथा सामाजिक समता संघ लोकतांत्रिक तरीके से विरोध प्रदर्शन करेगा। निवेदन देणे काय मागणी होती? सामाजिक समता संघाच्या वतीने आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयाला निवेदन दिलं। बीडमध्ये 25 ऑगस्ट रोजी यश देवेंद्र ढाका या तरुणाचा खून झाला आणि त्यातले आरोपी आजही मोकाट फिरत आहेत, ज्याचं नाव गणेश गोरख शिराळे हा मास्टर माइंड आहे। तर आमची अशी मागणी आहे की त्यांच्यावर प्रस्थापित कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कडक कारवाई करा आणि त्यांची मालमत्ता ही जप्त करा, कारण की राज्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये प्रचंड प्रमाणावर अन्याय अत्याचार वाढलेला आहे आणि त्याच्यासाठी इथलं जे सरकार आहे, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं दुर्लक्ष आहे। त्यामुळं संभाजीनगरमध्येही दर दिवसाला एक खून होतो, बीड जिल्ह्यामध्येही तसंच परिस्थिती आहे, जालन्यामध्ये परिस्थिती तशीच आहे। शासनाचा या गुंडावर आणि गुंडगिरी करणाऱ्या लोकांवर वचक राहिलेलं नाही, म्हणून आज आम्ही सामाजिक समता संघाच्या वतीने निवेदन दिलं आणि यश ढाका याला न्याय मिळण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलं आणि जर न्याय मिळाला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर प्रचंड आंदोलन उभा करू, कारण ढाका हे वाल्मिक समाजाचे मागासवर्गीय समाजाचे आहेत आणि तो जो मुलगा आहे तो अभियांत्रिकीला होता, म्हणजे तो उद्याचा या देशाचा चांगला नागरिक होता। या राज्यामध्ये पत्रकार, पोलीस, शेतकरी, गायरानधारक हे सुरक्षित नाहीत, त्यांच्यावर सतत अन्याय अत्याचार होतो। तर आमची सरकारला ही मागणी आहे की आमच्या बहुजन समाजावर SC ST OBC आदिवासीवर जो अन्याय अत्याचार होतो, अल्पसंख्याकावर जो अन्याय अत्याचार होतो, ते अन्याय अत्याचार थांबवण्याचं काम इथल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाचं आहे, तसंच एकनाथराव शिंदे साहेबाचं आहे आणि अजित पवार साहेबाचं काम आहे की त्यांनी ह्या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे। त्या 3 माकडासारखी यांची दशा आहे, मुख्यमंत्र्याच्या तोंडावर हात आहेत, अजित पवारच्या कानावर हात आहेत आणि एकनाथराव शिंदे यांच्या डोळ्यावर हात आहे। ते या जनतेच्या प्रश्नाकडे बघायला तयार नाहीत, त्या प्रश्नावर बोलण्यासाठी तयार नाहीत आणि इथले दादागिरी करणारे, गुंडगिरी करणारे हे मोकाट आहेत, त्यांना कायद्याचा धाक राहिला नाही। त्यामुळं त्यांनी 8 दिवसाच्या आतमध्ये मास्टरमाइंड गणेश शिराळे याला अटक करून त्याची प्रॉपर्टी जप्त जर नाही केली तर आम्ही सामाजिक समता संघाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयापुढे प्रचंड निदर्शने आणि मोर्चा काढू। आपलं नाव? मी श्रीरंग ससाने, सामाजिक समता संघाचा संस्थापक अध्यक्ष। माझ्यासोबत महिला आघाडीच्या दुर्पाताबाई बोरशे आहेत, आमचे TH चव्हाण सर आहेत, आमचे ज्येष्ठ फौजी थोरे साहेब आहेत, आमचे मस्के दादा आहेत, महिला आघाडी आहे, भरपूर आहे, ज्यांचे नावं घेणे तर शक्य नाही आहे। ह्या सर्वांच्या वतीने आज निवेदन दिलं आणि 8 दिवसात न्याय नाही मिळाला तर आम्ही सर्वांच्या वतीने प्रचंड आंदोलन करू। छत्रपति संभाजी नगर से सीनियर संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट।
अगली खबर भी छत्रपति संभाजी नगर से है, जहां अखिल भारतीय पैंथर सेना के समर्थन में दंडगे परिवार के सदस्य उषा बाई भाऊ साहेब, सागर अश्विनी और सूरज भाऊ साहेब दंडगे 10 नवंबर 2025 से भूख हड़ताल पर है और उन्होंने विभागीय आयुक्त से उनकी मांगे पूरी करने का निवेदन किया है। भूख हड़ताली दंडगे परिवार सिल्लोड तालुका के सावखेड़ा क्षेत्र के निवासी हैं और उनके साथ गांव के 7 जातिवादी लोगों ने मारपीट की, जिसमें अमोल भीमराव शेलके पर अत्याचार अधिनियम के तहत मामला दर्ज है, जबकि अन्य आरोपी फरार हैं और कथित रूप से पुलिस निरीक्षक का संरक्षण प्राप्त है। संगठन ने प्रशासन से अनुरोध किया है कि सभी आरोपियों के खिलाफ कार्रवाई की जाए, भूख हड़ताल पर बैठे दंडगे परिवार को सुरक्षा प्रदान की जाए और उनकी मांगों को तुरंत समाधान किया जाए, अन्यथा पूरे महाराष्ट्र में तीव्र आंदोलन किया जाएगा। सिल्लोड तालुक्यातील एक गरीब कुटुंबाला मारहाण करण्यात आलेली आहे, काय भूमिका असणार आपली? त्या सिल्लोड तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून जे जातीय कंटक आहे, जे जातीय भावनेतून आमच्या समाजावर अन्याय अत्याचार करत आहे, अशा अन्याय अत्याचार करणाऱ्या ज्या समाजकंटकांना आम्ही या ठिकाणाहून इशारा देतो की तुम्ही लवकरात लवकर सुधारायचा प्रयत्न करा। जर तुम्ही सुधारले नाही तर ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून त्यांच्यावर आम्ही ठोकशाहीने कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही संविधानाला मानणारे कार्यकर्ते आहोत, संविधानाला मानणारे आम्ही सगळे संघटना आहोत, पण जर आमच्या समाजावर असाच अन्याय अत्याचार होत असेल तर आमच्याकडं जरी आम्ही संविधानाला मानणारे, पण विसरू नका आम्ही पण या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये अशोक सम्राटांना सुद्धा मानणारे आहोत आणि आम्ही भीमा कोरेगाव विसरलेलो नाही। भीमा कोरेगावला जसा ज्या 500 महारांनी लढा दिला तसाच लढा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते त्या गावामध्ये घुसून त्यांच्यावर केल्याशिवाय राहणार नाही। त्यांचे जे बोलो भाऊ, आज विभाग आयुक्तांनी निवेदन दिलं, काय नेमकं निवेदन देण्याचा उद्देश होता? निवेदन देण्याचा उद्देश असा आहे सर की BJP सरकार जेव्हापासून अस्तित्वात आलेली आहे इथे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, तेव्हापासून दलित समाजावरती वारंवार हल्ले आणि त्यांच्यावरती अन्याय होत आहे। त्या अन्यायाविरुद्ध आम्ही ऑल इंडिया पॅन्थर संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि सरकारला, गृह विभागाला निवेदन दिले आम्ही आता विभागीय आयुक्ताला की दलित समाज जो आहे त्या पुरोगामी महाराष्ट्र बोलला जातो। महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र मानला जातो। या महाराष्ट्रामध्ये सतत दलितांवरती अन्याय आणि अत्याचार होत आहे। या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे, यासाठी आम्ही एक गरीब समाज जे सिल्लोड आहे ते रहिवासी आहेत त्यांच्यावरती काही जातीवादी लोकांनी मारहाण केली आणि त्यांना जखमी केलं। लेडीज बघितले नाही, लहान मुलं बघितले नाही, त्यांना मारहाण केली। त्याबद्दल आम्ही ऑल इंडिया पॅन्थर संघटनेच्या वतीने त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे आहोत आणि उभं राहणार। आमचे नेते दीपक भाई केदार यांनी आम्हाला जे बळ दिले त्या अनुषंगाने आम्ही अन्याय अत्याचार कधीच सहन करणार नाही आणि आता आम्ही विभागीय आयुक्ताला एक पत्र दिलं आहे आणि त्या पत्रात उल्लेख केलेला आहे की अशा घटनांवरती तात्काळ निर्बंध घातले पाहिजे। बरं, जे आरोपी अद्याप फोकाट फिरतात, पोलीस प्रशासन त्याच्यावर कारवाई करत नाही, त्यासाठी सहपरिवार विभागात कार्यालयासमोर त्यांचं 4था दिवस उपोषणाचं, पण अधिकाऱ्याने अद्याप दखल घेतली नाही, याच्यावर तुमची काय भूमिका असणार आहे? नाही, आमची भूमिका हीच आहे की जर या कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही किंवा प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही तर आम्ही एक तीव्र प्रकारचं आंदोलन याबद्दल उभारू। आमचे नेते तर आज विभाग आयुक्तांना निवेदन दिलं, जे परिवार सावखेड्याचं सिल्लोड तालुक्याचं 4 दिवसापासून उपोषण बसलेलं आहे, अक्षरशः पूर्ण परिवाराला जे जातीवादी लोकांनी मारलेलं आहे, आपण काय त्यांना न्याय मिळवून देणार आहे? त्यांना न्याय असा देणार आहे की ते 4 दिवसापासून नाही आहे तर 1 वर्षापासून त्यांचं प्रकरण चालू आहे आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे आणि त्यांना स्वतः येऊन भेटले आणि येणाऱ्या काळात आम्ही ते जातीवादी कंटक जे आहे त्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि याच्या पुढे कोणीही जातीवाद करून आमच्या समाजावर किंवा गोरगरिबावर गावखेड्याला मारहाण करण्याचा प्रकार केला तर त्यांना पॅन्थर फटका दिल्याशिवाय राहणार नाही। बरं, तुम्हाला असं वाटत नाही की जेव्हापासून जे हल्ले वाढले महाराष्ट्रामध्ये की तर ग्रामीण भागात राहणे मुश्किल झालेले आहे समाजात? राहणे मुश्किल म्हणजे विशेष असं आहे
की हे भाजप सरकार एक जातीवादी सरकार आहे, हे पब्लिकला कळत नाही आहे, समाजाला कळत नाही आहे. हे जोपर्यंत राहणार तोपर्यंत हे विषय होणार. आणि यापुढे जर असं काही घडता कामा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी संघटन तयार केलं आहे. त्या संघटनाच्या द्वारे त्यांना डायरेक्ट टोले देण्यात येईल, हातपाय मोडण्यात येणार. जातीवादी कंटक जेवढे असतील त्यांना मारण्यात येणार, डायरेक्ट फटके देण्यात येणार. आपलं नाव? ऑल इंडिया पॅन्थर सेना जिल्हा महासचिव अमोल गढ़वी. छत्रपति संभाजी नगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।